मानला जातो आणि त्यांचा प्रत्येक निर्णय निश्चितच खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच एक चांगले पंच इथे उपलब्ध केले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय इथे होता कामा नये, निर्माण होता कामा नये। त्यामुळेच यात मान्यताप्राप्त पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निलेश चाळके त्याचबरोबर नितीन वाणी साहेब या दोन पंचांना एक अनुभवी पंचांना आपण इथे बोलवलेले त्याबद्दल मनापासून अभिनंदन, आभार या आयोजकांचा। सामना इथे सुरू होणार आहे। मनोहर लायन्स मामनोली संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, त्याचबरोबर मोर्या बॉयज संघाची सलामी जोडी मैदानात जाताना आणि जेव्हा इथे सामन्याला सुरुवात होईल निश्चित आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारेलीचे, निश्चितच नारेली गावचा एक बुलंद आवाज जगदीश पाटील यांना आपण ऐकणार आहोत पहिले 4 षटकांसाठी। ओव्हर टू जगदीश पाटील। हॅलो हॅलो, धन्यवाद विनोद पाटील। अतिशय मोठी अशी स्पर्धा, मात्र जरी या स्पर्धेचं प्रथम वर्ष असलं तरी असं वाटत नाहीये का एवढं सुंदर आयोजन। खेळपट्टी जर बघितली तर पाहता क्षणी प्रेमात पडावाची खेळपट्टी संकल्पना चांगली होती या जिगरबाज मित्र मंडळाची। बरेचसे सभासद आहेत त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय। सुभाष शेठ गायकर जे आमच्या नेहमीच संपर्कात असायचे, कारण त्यांच्या मुलेच आज आम्ही इथे या ठिकाणी समालोचन करण्यासाठी डोंबिवली विभागातून आलोय, कारण त्यांचा नेहमी 2 दिवसाला कॉल असायचा का आपण येणार का। मात्र एकदा विश्वास टाकला होता, त्याने सांगितलं होतं की शब्द दिलाय, मात्र तुमचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाहीये असे आमचे सुभाष गायकर, त्याच्यानंतर मोहन राऊत, प्रशांत पवार, निलेश सुरेशी, शादिक शेख, संतोष जाधव, सागर सुरेशी, विकी भोईर तसेच जिगरबाज मित्र मंडळ यांचे सर्वांचे आभार मानतोय की या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिले। मात्र आमचे लाडके प्रेक्षक यांच्यासाठी सुद्धा शामेने उभे केलेत या मित्रमंडळाने, जिगरबाज मित्रमंडळाने, कारण प्रेक्षक हे मुख्य घटक असतात स्पर्धेचे आणि प्रेक्षक जर नसतील तर स्पर्धेला मजा येत नाहीये। नक्कीच एक अनाउन्समेंट आहे संघ मालकांना, अनाउन्समेंट आहे आपल्या जर संघातील खेळाडूंना आपल्याला निश्चित भोजनाची जर व्यवस्था करायची असेल तर गणेश कृपा हॉटेल येथे जायचे, तिथे 10% तुम्हाला निश्चित डिस्काउंट दिलं जाईल 10%। तर आपण निश्चितच या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। कारण भोजन हे पाहिजेच आणि भोजनाची व्यवस्था केली आहे त्यांच्या संघ मालकाने, कारण पहिला सामना जिंकला होता शिवम ब्लास्टर रायते संघाने, जो संघाचा संघनायक होता शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत थांबला होता खेळपट्टीवरती। तर या ठिकाणी दुसरा सामना सुरू होतोय। मनोहर लायन्स मामनोली विपक्ष मोर्या बॉईज कोलम या दोन संघामध्ये पहिला चेंडू, यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू खरपूस समाचार घेतोय डीप स्क्वेअर लेगला चेंडू, पहिल्या चेंडूवरती खणखणीत केपीएल चौकार। नक्की या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय निलेश शेलार या फलंदाजाने। पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता। व्हेरी गुड रनिंग, चांगली रनिंग बघायला मिळतोय निलेश शेलार। हे जर नाव बघितलं तर मोठा क्रिकेटमध्ये मोठा गाव संघाचा निलेश मात्रे, जो एक ग्रामीण विभागाचा मोठा फलंदाज आहे, ज्याला क्रिकेटमध्ये दादा फलंदाज म्हटला जातोय, तो निलेश मात्रे। यावेळेस चेंडू थोडासा ऑफ स्टंपला फेकलाय मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय या फलंदाजा मार्फत, मात्र पंच कोणत्याला दबावाला बळी पडत नाहीये, कारण MCA पॅनलचे पंच आहेत आणि चांगलं काम केलं। मी सांगेन या जिगरबाज मित्र मंडळाने की बाहेरचे पंच मागवल्यात, ही एक चांगली कल्पना आहे, कारण बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये असे पंच बघायला मिळतात। कारण जोईले या मैदानावरती 3 लाख रुपयाची स्पर्धा झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा योगेश इंद्रेकर आणि फिरोज सर कल्याणचे पंच होते। पुन्हा एकदा चेंडू सुरक्षित अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा गेले असताना मात्र या गोलंदाजाला शानपण सुचलंय, कारण 2 चेंडू ऑस्टमच्या बाहेर मारा करतोय आणि निर्धाव चेंडू निघून जातात एसटी रक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा सुरक्षित चेंडू, मात्र 3 चेंडू निर्धाव फेकल्या त्या गोलंदाजाने, वावा करावी लागेल कारण पॉवर सर्कलच्या षटकामध्ये
चांगली गोलंदाजी, कारण पॉवर सर्कलच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे थर्ड एज सर्कलच्या बाहेर असतात, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय या फलंदाजाकडून. मात्र ती फलंदाजी बघायला मिळत नाहीये या खेळपट्टीवरती. यावेळेस इनसाइड एज लागले, चेंडू फर्स्ट स्लिपला ट्रॅव्हल केला जातोय, तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याचा अवधी होता आणि धावसंख्येला आकार दिला जातोय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज होता दीपक, याने पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 7 धावा. व्हेरी गुड बॉलिंग, कारण पहिल्या षटकामध्ये 7च धावा दिल्यात. आणि मात्र ऍज अ ओपनर निलेश आणि त्याच्यानंतर निलेश आणि ज्ञानेश्वर याने संघाची सुरुवात केली होती, कारण पहिल्या चेंडूवर चौकार दाखवला असताना मात्र 5 चेंडूवरती फक्त 3 धावा एकवटल्या जातात. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरं षटक हाताळतो यावेळेस मनोहर लायन्स मानवली संघाकडून. ज्या संघाने नाणेफेकी जिंकली होती तो संघ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आपल्याला या मैदानावरती. दुसरं षटक योगेश, योगेश हाताळतोय. तर आपल्यासाठी निर्धारित टाइम दिलाय, 40 मिनिटाचा अवधी दिलाय 8 षटकं फेकण्यासाठी. मात्र ती जर 8 षटकं नाही फेकली 40 मिनिटांमध्ये तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. यश पहिला चेंडू शॉर्ट बॉल करतोय, चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज गेला होता, चुकीचं कॉलिंग. आणि या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला आदरा बसतोय मोरिया बॉईज कोलम संघाला. डीजे डीजे आपलं लक्ष असू द्या बाबा. मजा की चुटकी धूल चटा दे, डीजे ऑपरेटर निश्चितच चांगली गाणी येऊ द्या, जरा आगरी गोळी गाणी येऊ द्या. ग्रामीण क्रिकेट आहे आणि निश्चितच चांगली गाणी येऊ द्या. आपल्याकडे जो संग्रह असेल तो बाहेर काढा, सर्व जो गाण्यांचा संग्रह असेल तो येऊ द्या. गाणी चांगली यायला हवीत निश्चितच. कारण मी नेहमी सांगत असतो की मराठी गाणी येऊ द्या जास्तीत जास्त, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि जास्तीत जास्त मराठी लोक क्रिकेट खेळतात आपल्या ग्रामीण विभागामध्ये. त्यासाठी जास्त मराठी गाण्यांवरती भर द्यायचा आहे. डीजे मास्टर आमचे समर्थ डीजे रायतेचे राजेश सुरेशी डीजे मास्टर. तर पहिला फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर, ज्याने कोणत्याही धावाचं योगदान दिलं नाहीये. वनडाऊनचा फलंदाज येतोय, डावखुरी हाताचा फलंदाज वासुदेव. वासुदेव यावेळेस मात्र पहिला फटका होता, रिव्हर्स स्वीपचा वापर केला होता या फलंदाजाने. मात्र पहिला चेंडू होता, चाचणी करायला पाहिजे होती, सन्मान द्यायला पाहिजे होतं चेंडूवरती. मात्र आत्मघातकी, सर्वात क्रिकेटमधील आत्मघातकी फटका ज्याला म्हटलं जातोय रिव्हर्स स्वीप. कारण आपल्याला माहिती असेल की याच फटक्यावरती इंग्लंडने वर्ल्ड कप गमावला होता, माईक गॅटिंग होता त्यावेळेला. मात्र गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान छगन बनकरी यांचं शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय. येस विनोद. आणि त्याचबरोबर आदरणीय शहाजीराजे वॉरियर्सचे मालक आहे धनाजी जानराव यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचंय. आणि गौरव सावंत सांगतायत की ही स्पर्धा निश्चितच लाईव्ह सुरू झालेली आहे. गौरव, थँक्यू द गौरव. मात्र गौरवे यांचं जर बघितलं तर सारखे अपडाऊन करतात, कारण या ठिकाणी एका जागेवर बसून राहत नाहीये. कारण त्यांना काळजी आहे की अद्यापर्यंत मगाशी जेव्हा विचारलं होतं तेव्हा नेट सुरू झाला नव्हता, सारखा हालचाल करत होते. मात्र या वेळेला नेट सुरू झालाय. स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून देशाच्या कानोकोपऱ्यातून बघू शकता, एवढी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जगाच्या कानोकोपऱ्यातून ही स्पर्धा बघितली जाते. हा चेंडू यावेळेस मात्र स्टेट टाईप कव्हर करतोय, चेंडू सीमा पलीकडे, 4 धावांसाठी खणखणीत चौकार.
थँक्यू डीजे. तर आपल्याला भूक लागली होती, आम्हाला आता समजलं, तेव्हाच मराठी गाणं लावलात. आपलं स्वागत आहे. मात्र यावेळेस थोडासा उचली देणारा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू फेकला होता, मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. षटक समाप्त होतोय. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या खेळीनंतर मात्र एका गड्याच्या मोबदल्यात मोरिया बॉईज कोलम संघाने फक्त आणि फक्त 13 धावा धावपळकावरती लागल्यात. मात्र 13 धावा 2 षटकात आल्यात. काय म्हणणं असणार आहे विनोद? निश्चितच संत आणि सावध सुरुवात आहे. कदाचित पहिल्या 2 पॉवर मध्ये शांततेने संयमी खेळी करत असताना आपण पाहू शकता. मात्र एका बाजूने निलेश शेलारने जबरदस्त फलंदाजी केली. मात्र फलंदाज सलामीचा बाद झाला होता, 0वर ज्ञानेश्वर बाद झाला होता. मात्र यावेळेस एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला जातोय. असं वाटतं बॅटिंग पॉवर मध्ये निश्चितच बॅटचा फेस उघडतील, एक मोठी धावसंख्या इथे उभी करतील. मात्र पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं तर 78 धावा चेस केल्या गेल्या होत्या. म्हणजे या खेळपट्टीवर धावा या होत आहेत. मात्र धावा कशा होतील हा प्रश्न इथे निर्माण झालाय. नितीन शेटे यांना विनंती करतोय, आपण मंचावरती याच आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. मात्र संत आणि सावध सुरुवात. असं म्हटलं जातं की संत वाते इंद्रायणी या म्हणीप्रमाणे सुरुवात झाली आहे या मोरिया बॉईज कोलम संघाची. कारण 8 षटकांचा सामना आहे, त्याने बघितलंय संत सुरुवात करायला पाहिजे. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये फक्त डिफेन्स क्रिकेट बघायला मिळालंय. मात्र येणाऱ्या 6 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल या मोरिया बॉईज संघाला. चलो, मी मोहन राऊत यांना विनंती करतोय की उपस्थित मान्यवर छगन बनकरी साहेब यांचा इथे पुष्प देऊन सन्मानित करायचंय. चांगला चेंडू होता, मात्र सन्मान दिलाय डावखुरी हाताचा फलंदाजाने. चेंडूला मिड ऑफला खेळून काढला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र डेंजर एरिया ज्याला म्हटलं जातोय त्या डेंजर एरियामध्ये धाव घ्यायची होती फलंदाजाला. मात्र सुरक्षित आहे फलंदाज. 2 धावा पुन्हा एकदा, कारण जीवाचं रान केलं होतं या फलंदाजाने दुसरी धाव एकवटण्यासाठी. मात्र दुसरी धाव एकवटली आहे. गोलंदाज उमेश जो 3रं षटक घेऊन आलाय मनोहर लायन्स मामनोली संघाकडून, ज्या संघाने नाणेफेकी जिंकली होती. मात्र पहिला सामना जिंकला शिवम ब्लास्टर रायते संघाने. तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय, मात्र एसटी रक्षक अपील करतोय. मात्र या अपिलामध्ये उत्साह नव्हता. 1 धाव एकवटली जातो. याच दरम्यान फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज वासुदेव. मात्र जे डावखुरी हाताचे फलंदाज असतात विनोद, ते नेहमीच कर्दनकार ठरत असतात गोलंदाजासाठी. नक्कीच इतिहास आहे आजवरचा की टेनिस क्रिकेट असो किंवा कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असो, डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते. अतिशय सुरेख चेंडू नव्हता, मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. गोलंदाज उमेश याने चेंडू खराब फेकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि 17 धावा लागल्या धावपळकावरती. 3रं षटक मार्गस्थ असताना 17 आणि खतरा कुणाला होतोय या ठिकाणी. मात्र पंचांकडे पुन्हा एकदा अपील. पंचाने अपील उचलून धरलाय आणि फलंदाज बाद झालाय. मोरिया बॉईज संघाचा 2रा फलंदाज बाद होतोय. हॅलो, थँक्यू विजय. तर निलेश सेलार हा बाद होतोय फलंदाज ऍज अ ओपनर, ज्याने 12 धावांचं योगदान दिलंय आपल्या या संघासाठी. 2 चौकार, कारण ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकारांशी सुरुवात केली होती तो फलंदाज
शांगाण्यामध्ये परत आलाय. 2 फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या 17 धावा. मी सांगितलं होतं की 17 आणि खतरा कोणाला होतोय, मात्र खतरा झाला यावेळेस मोर्या बॉईज कोलम संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सचिन, जगातील सर्वात मोठं नाव क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर याचा. मात्र या ठिकाणी थोडासा लेग स्टंपला चेंडू फेकतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू फेकला या गोलंदाजाने, जो तिसरं षटक घेऊन आला उमेश. कारण पहिलं षटक फेकलं होतं दीपक याने, दुसरं योगेश आणि तिसरा उमेश षटक फेकतोय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे मनोहर लायन्स मामनोली या संघाची. स्वीप करतोय फटका, मात्र चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला येतोय, अडवलं जातोय. मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्नांना यश लाभत नाहीये. थँक्यू. दरम्यान निश्चितच या इथे उपस्थित आमचे रोडे साहेब आलेले आहेत. त्यांनी निश्चितच हे क्रीडा संकुल आम्हाला उपलब्ध करून दिले आणि या क्रीडा संकुलाचे ते देखरेख करतात. सर्वात मोठा प्रश्न असतो जगदीश मैदान, कारण याच प्रश्नाअभावी गेल्या वर्षी जोवेलीची स्पर्धा झाली नव्हती, कारण मैदान उपलब्ध नव्हतं. आणि निश्चितच हे मैदान ज्यांनी उपलब्ध केले गोवेलीचं, ते म्हणजे आमचे रोडे साहेब, ते देखरेख करतात या क्रीडा संकुलाचे. त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया. मनापासून स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच रोडे साहेबांचं शब्द शृंगाने सतशा स्वागत. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. दरम्यान विजय सुरशी यांच्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवर आमचे रोडे साहेब यांचा आपण मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर श्रीफळ देऊन सन्मानित करतोय त्यांना. धन्यवाद. या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, त्यांच्यामुळे मैदान उपलब्ध करून दिलंय. जर मैदानच नसतं तर निश्चित स्पर्धा कुठे भरवली असते, हा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र हा प्रश्नाचा निश्चितच त्यांनी उपाय शोधलेला आहे आणि त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलेले रोडे साहेब. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपतोय विनोद पाटील, आणि 3 षटकांच्या खेळीनंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती फक्त 21 धावा. कारण पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 6 धावा होत्या. मात्र तिसरं षटक उमेशाने फेकलंय आणि फक्त 8 धावा खर्च करतोय या षटकामध्ये आणि 21 धावा. 3 षटक म्हणजे 18 चेंडू फेकले गेल्यात. मनोहर लायन्स मामनोली संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी. 4थं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा गोलंदाज दीपक गाडे. पहिला चेंडू बराच वेळ लावत होता, क्षेत्ररक्षक आलाय आणि व्हॉट अ कॅच. कार्बन कमाल झेल टिपलाय त्या ठिकाणी संघाचा संगणक उमेश केने आणि अप्रतिम झेल टिपलाय. मात्र हा झेल मुश्किल होता, त्याला सोपं केलाय आणि एका हाताने झेल टिपलाय. विनोद. नक्कीच जगदीश, क्रिकेटमध्ये म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. आणि जबरदस्त कॅच, स्पेक्टेक्युलर कॅच, प्रेक्षणीय झेल, व्हेरी गुड कॅच. अशा कॅचची गरज असते, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज असते. मात्र बरेचसे समालोचक विनोद सांगतात की ग्रामीण विभागाचं क्रिकेट आहे हे फलंदाज आणि गोलंदाजी फार चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षक म्हणजे जी ग्राउंड फिल्डिंग असते ती चांगली होत नाही. कारण काय असणार आहे? नक्कीच ग्राउंड फिल्डिंग चांगली पाहायला मिळते जगदीश, असं नाही ग्राउंड फिल्डिंग होत नाही ग्रामीण खेळाडूंची. मात्र वर्षातून एकदाच खेळत असतात, सतत क्रिकेट खेळत नाही. प्रोफेशनल क्रिकेट जर आपण पाहिलं तर 12 महिने खेळत असतात. रबर क्रिकेट पावसाळ्यामध्ये खेळलं जातं. मात्र आपल्या खेळाडूंना वेळ नसतो, कामामुळे निश्चित वेळ मिळत नाही, सराव नसतो, त्यामुळे अशा प्रकारच्या चुका होत असतात. हरकत नाही, मात्र या चुका सुधारतील, यापुढे चांगलं क्रिकेट दाखवतील आपले ग्रामीण खेळाडू. नक्कीच ज्या वेळेला षडंपूल केलाय चेंडू सीमा पलीकडे, पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय या मोर्या बॉईज संघाकडून. दरम्यान या इथे गणेश चोरगे साहेब, त्याचबरोबर अमोल कथोरे व आदरणीय दौलत साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही इथे सत्कार करतोय, सन्मान करतोय. सुभाष गायकर यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करतोय आपण आलेल्या सर्व मान्यवरांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मात्र ज्या वेळेस फलंदाजाने चौकार मारला. बरोबर उपस्थित मान्यवर दौलत साहेब यांचं देखील आपण स्वागत करतोय.
प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल देऊन सन्मानित करतोय. तसेच गणेश सोरगे साहेब यांना देखील आपण पुष्प देऊन सन्मानित करतोय गुलाबाचं फूल देऊन. ते देखील स्वागत आहे. ओरडू जगदीश. चांगली कल्पना आहे या मित्रमंडळाची, जिगरबाज क्रिकेट मित्रमंडळाची. असं चित्र आपण वांगणी प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं. नक्कीच नक्कीच वांगणी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं हे चित्र आणि सर्वच ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार केला जातो. मात्र गुलाबाचं फूल सर्वप्रथम जर पाहिलं असेल तर वांगणीमध्ये पाहिलं होतं. पाहुण्यांचा सत्कार, प्रेमाचं प्रतीक, लाल रंगाचं गुलाबाचं फूल. धावसंख्या धावपळकावरती 27 आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. 31 धावा लागल्यात धावपळकावरती. आता मात्र कुठे का होईना थोडासा आकार मिळतो या धावसंख्येला, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकामध्ये मात्र फक्त 31 धावा धावपळकावरती या मोरिया बॉईज कोलम संघाच्या. तर गोलंदाज ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी करतोय दीपक, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. ते पाहता मात्र चौथ्या षटकामध्ये त्याला पाचारण केलं झालं होतं. कट करतोय चेंडू, मात्र एकच धाव, चांगला थ्रो पैकी चांगली होती, मात्र तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. याच दरम्यान षटक संपल्याचा इशारा करतात पंच. पाणी घेऊन जायचंय. आपण ड्रिंक ब्रेक झाला या ठिकाणी आणि आपण ड्रिंक ऍक्टिव्हा बघू शकता पाण्यासाठी वापर केला. हे सुनत तिथं प्रेक्षकांना देखील इथे पाण्याची व्यवस्था केलेली, उजव्या बाजूला थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कारण उन्हाळा आपण पाहू शकता वाढत चाललेला आहे, कडक ऊन, त्यामुळे पाणी हे निश्चितच हवं आहे आणि प्रत्येक जण पाण्याच्या शोधात असतो. आणि प्रेक्षकांना देखील इथे सूचना आहे आपल्यासाठी, एक अनाउन्समेंट की आपण उजव्या बाजूला आपल्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. आपण निश्चितच यायचंय, जर आपल्याला तहान लागली असेल तर आपण येऊन इथे पाणी प्यायचंय. धन्यवाद. धन्यवाद विनोद. जर बघितलं तर मी अशी पहिली स्पर्धा बघतोय की ज्या स्पर्धेमध्ये प्रथम प्रेक्षकांना पाण्याची सोय केली आहे. कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय नसते, खेळाडू, मान्यवर, समालोचक, पंच यांच्यासाठी असतोय. मात्र आमचे जिगरबाज क्रीडा मंडळ गोविलीचे यांनी आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. नक्कीच पाणी हे जीवन आहे. पाणी सर्वांनाच गरमीमध्ये आपण पाहू शकता जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. एक वेळ जेवायला नाही मिळालं चालेल, पण पाणी हवं असतं, कारण गरमी वाढत चाललेली. उकाडा पाहू शकता, टेम्परेचर जर आपण पाहिलं तर 35 सेल्सिअस आपण पाहू शकता यावेळेस टेम्परेचर असेल. आणि निश्चितच पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ही संकल्पना चांगली आहे. निश्चितच कौतुक करेन मी ते आयोजकांचं. आणि 4 षटकांचा खेळ संपला या ठिकाणी. प्रथम मोरिया बॉईज संघ कोलम संघ जो प्रथम फलंदाजी करतोय, 4 षटकामध्ये 32 धावा आल्यात. येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष करू शकतोय हा कोलम संघ? येणारे 4 षटक काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी माझे साथी समालोचक आणि आमचे जवळचे मित्र विनोद पाटील. धन्यवाद जगदीश. नाणेफेक जिंकून इथे मनोहर लायन्स मानमोली संघाने निश्चितच क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आणि 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मोरिया बॉईज संघाला 32 धावांवर निश्चित इथे रोखलेले. 32 धावा म्हणजे 8.00 सरासरीने धावा आलेल्या आहेत. या सरासरीने जर 8 षटकं इथे पूर्ण झाली तर 64 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. मात्र प्रश्न इथे निर्माण झाला, कारण विकेट्स त्यांच्या हातात आहेत. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल. जर पहिल्या सामन्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 23 धावा आल्या होत्या. मात्र इथे जर आपण विचार केला तर फक्त 13 धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. तर मात्र धावसंख्या धावपळकर पाहतो 32. आणि निश्चितच जी पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे ती म्हणजे जगदंबा मार्बल्स रायते यांनी ही पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय जगदंबा मार्बल्स रायते यांचं. धन्यवाद. पुण्याचं काम आहे पाणीदान, हे पुण्याचं काम आहे. पाणीदान, रक्तदान, अन्नदान निश्चितच हे पुण्याचे काम आहेत. दरम्यान वळूया सामन्याकडे. गोलंदाज 5वं षटक घेऊन येतो गोलंदाज यावेळेस. बॉलर्स नेम प्लीज. विकास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू खराब चेंडू बाहेर आहे. वाईटचा इशारा पंच, वाईटचा इशारा करताना आपण पाहतो यावेळेस
यष्टीरक्षक आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता आपण यष्टीरक्षक विकेट किपर आहे. लिटल मास्टर विकेट किपर कोण आहे? दळवी. हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतोय. चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. जगदीश पाहू शकता डावखरे गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतात टिटवाळा इनकडनं. कमबॅक केलेला आहे. पहिला चेंडू वाईट टाकला होता. चुकीचा टप्पा होता. दिशा चुकीची होती. मात्र यावेळी चेंडू लेग स्टंप वरून बाहेर काढतात ऑफ स्टंपवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस विकास टिटवाला इनकडनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला ऑफ साइडला चेंडू जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव इथे मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या धावपाल करू पाहतो आपण यावेळेस 34 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला वेळेस येतो फलंदाज मुकेश. सचिन पाहू शकता आपण यावेळेस 15 धावांवर खेळतोय सचिन. नाबाद. संघाला सावरले, डावाला सावरले. संघ अडचणीत सापडला होता. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी आपण पाहू शकता. 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज सचिन 15 धावांवर नाबाद आणि यावेळेस स्ट्राईकला प्रथमच येतोय मुकेश. फलंदाज यावेळेस क्षेत्ररक्षणात बदल करत असताना, कारण फलंदाज हा डावखोर आहे आणि जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार तेव्हा तेव्हा डोकेदुखी असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. मुकेश चेंडू भिरकावून देतोय डोक्यावरनं मिड विकेटच्या 6 धावांसाठी. आयन हँडसम षटकार. हिचे ऑपरेटर गाणी येऊ द्या. चिमणी उडाली, पोपट पिसाटला, शांताबाई सारखी गाणी येत नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी गाणी गाजतायत. संख्या 40 धावफलकावर. हा चेंडू मनगडच्या साईने हलक्या हाताने खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर विजन मध्ये डीप मध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 41 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण विकेट्स त्यांच्या हातामध्ये. 3 गडी जरी बाद झाले असेल तर एक भागीदारी चांगली होताना आपण पाहतोय. मुकेशने षटकाराने जबरदस्त सुरुवात केली होती. युवराज सिंग स्टाईल मध्ये हा फटका पाहिला होता आपण 6 धावांसाठी. मुकेश आता मात्र आपण पाहू शकता मुकेशला ऑन स्ट्राईक गेला. मुकेश स्ट्राईकला फलंदाज येतो यावेळेस फलंदाज सचिन. हा चेंडू एज लागते. चेंडू जातोय थर्ड मॅनला. 1च धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1च धाव. धावसंख्या धावफलकावर 1 पुढे सरकते. षटक संपलेले. 5 षटके ती संपली. धावसंख्या धावफलकावर एकूण धावा आलेले आहेत 42 धावा आलेले आहेत. पहिल्या षटकात धावा होत्या, पण इथे पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा. त्यानंतर धावांची गती वाढत गेली. 4थ्या षटकात 13 धावा आणि 5व्या 13 धावा 11 धावा आले. त्यानंतर 5व्या षटकात आपण पाहतो 10 धावा इथे आलेले आहेत. धावसंख्या एकूण 42. जुने 18 चेंडू शिल्लक आहे. 3 षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये पाहायचे किती धावा जमवत आहेत. धावसंख्या 42 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्ले घेतले. बॅटिंग पॉवर प्ले. नक्कीच पंच इथे इशारा करतायत. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतलेला आहे. 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले पाहू शकता आपण घेतलेला आहे. मुकेश आणि सचिनने पाहायचं पॉवर प्लेचा फायदा किती घेत आहेत. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू आपण पाहू शकता सीमारेषे लगत. 1 क्षेत्ररक्षक पाहू शकता यावेळेस थर्ड मॅनला आणि त्याचबरोबर 1 लॉंग ऑनला आणि 1 क्षेत्ररक्षक. निश्चितच 1 लॉंग ऑफला 1 लॉंग ऑनला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले डीप मध्ये. जसं चित्र फार कमी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड विकेट, 1 शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर 1 मिड ऑन,
गोलंदाज यावेळेस गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव काय? दिनेश केणे. यावेळेस चेंडू अपील केलेला हलकस पंच लेग बायचा इशारा करतायत. नियम क्रमांक 26 नुसार लेग बायच 1 धाव इथे मिळते. अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या धावफलकावर 43. गोलंदाज आहे दिनेश गोविलेंडकडनं. प्रेक्षकांसाठी निश्चितच इथे सुवर्ण संधी आहे. जर आपण सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर तुम्हाला एक आकर्षक टी शर्ट देण्यात येणार आहे. गोलंदाज उमेश. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने निघतोय. वेगवान गोलंदाजी अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने निघतोय. तर वेगवान गोलंदाज आम्ही पाहिला होता विश्वजित ठाकूर दिगोडे संघाचा. उरण संघातले खेळाडू सर्वात जास्त वेग त्याला आम्ही पाहिला होता. विश्वजित ठाकूर आणि त्याचबरोबर अभिजित ठाकूर हे 2 जुळे भाऊ खेळतात दिगोडेच्या संघातून. त्याचबरोबर टी शर्ट आहे आपण पाहू शकता. यावेळेस चाचा का ढाबा प्रॉफिट क्लब चाचा का ढाबा सौजन्य यांच्याकडनं. निश्चितच टी शर्ट कमवण्याची संधी होती मात्र संधीचा फायदा घेता येत नाहीये. पापाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. पापाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकटीला आईची अरले डोंगराला. माझी एकटीला आईची अरले डोंगराला. पापाचे महिन्याने येईन तुझे मी दसरला. पापाचे महिन्याने धावफलकावर 49 धावा इथे. धावफलकावर पाहतो आपण 6वं षटक प्रगती पथावर. उमेशने 3 चेंडू फेकलेले 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. फलंदाज मुकेशच्या बॅट मधून निघालेला हा फटका जबरदस्त फटका क्लास दर्जेदार फटका. जबरदस्त टायमिंग. लॉयन्सचे मालक आहेत मनोहर. लॉयन्सचे मालक आहेत संतोष जाधव. यावेळी चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण नजरहाटी दुर्घटना घटी. चेंडू सीमारेषे बाहेर. KPL चौकार. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन. नक्कीच शांताबाई आलेले 1:15 वाजता आलेले. जेवून वगैरे कामं करून आलेले. यावेळी चेंडू बीट करतोय फलंदाजाला. शॉर्ट फाईनला चेंडू येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 54 धावा. अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस. संघ निश्चितच सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अडखळत सुरुवात झाली होती मात्र आता मात्र धावांचा वेग पाहायला मिळतो. या षटकात जर आपण पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत उमेशच्या या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज सचिन. हा चेंडू अप्पर कट करायचा होता वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दळवी याच्या हातात जातोय चेंडू. षटक संपलेले 6 षटक इथे संपलेले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण. एकूण धावा यावेळेस 54 धावा. या षटकात धावा आलेल्या आहेत 12 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा म्हणजे महागडं षटक म्हणावं लागेल उमेश. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये धावा किती येतील हा प्रश्न निर्माण झाला. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जर अजून 12 चेंडूमध्ये 20 धावा जर इथे आल्या तर निश्चितच 74 ते 75 धावा इथे पाहायला मिळतील धावफलकावर. एक फायटिंग स्कोर इथे पाहायला मिळेल. मात्र पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवम ब्लास्टर संघाने धावा चेस केल्या होत्या. 78 धावांचा यशस्वीरित्या त्यांनी पाठलाग केला होता आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला होता. विजयाचा सिंहाचा वाटा ज्याने उचलला होता म्हणजे संघनायक सागर कुरेशी. दाखवून दिलं होतं संघनायक कसा असावा आदर्श कसा असावा. सागर कुरेशीने 21 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी केली आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला होता. मात्र या सामन्यामध्ये या धावांचा पाठलाग होईल का हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. मनोहर लायन्स संघाने निश्चितच नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मात्र 6 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर पाहू शकता. यावेळेस मोरिया बॉईज संघाची मोरिया बॉईज कॉलम संघाची धावसंख्या कोलम संघाची यावेळेस 54 धावा. गोलंदाज यावेळेस टिटवाळा इनकडनं गोलंदाजी करण्यास सज्ज. गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाज गुरु. उमेशने 2 षटकाचा स्पेल त्याचा पूर्ण केलेला आहे. यावेळेस गोलंदाज गुरु याच्या गुरुनाथ.
मोडचं विकेट मारा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर मॅग्निफिसेंट केपीएल षटकार तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम चम सहा चेंडूत 23 धावांवर नाबाद मुकेश व्हेरी गुड बॅटिंग याला म्हणतात फलंदाजी हा चेंडू पुन्हा एकदा सरळ गोलच्या डोक्यावर बॅक टू बॅक दुसरा षटकार गुड शॉट Richard, 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 Richard. आवाज वाढवली जे तुझ्या आईची आवाज वाढवली जे तुला नक्कीच आम्ही शपथ देणार नाही आवाज वाढवलेला आहे तुम्ही जेव्हा आवाज कमी असेल तेव्हा यावेळी चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मॅग्निफिसेंट झेल पकडलेला यायचंय टी शर्ट इथे मिळणार आहे प्रॉफिट क्लब चाचाचा ढाबा यांच्याकडनं हे टी शर्ट देण्यात येणार आहे बाहेरून यायचंय आनंद झालेला आहे तो आनंद बाहेरून येऊन व्यक्त करायचा आहे मैदानातून यायचं नाही प्रेक्षक टी शर्ट दिला जाणार नाही लक्षात ठेवा गणेश शेलार एका नवीन तरुण खेळाडूने एक छोट्या खेळाडूने हा झेल पकडलेला आहे गणेश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हा टी शर्ट देतोय आकर्षक टी शर्ट मानेवलीचे आहेत प्रॉफिट क्लब चाचा ढाबा यांच्याकडनं टी शर्ट सौजन्य गणेश शेलार यायचंय आनंद बघा त्याला किती झालाय मैदानातून धावत आलाय त्याला सामना सुरू याचं भान देखील नाहीये टी शर्टची साईज मात्र इथे तुमच्या साईज बारीक साईज असेल तर द्यायची आहे नाहीतर त्याला त्याच्या साईजच्या हिशोबाने थोडासा व्यायाम करावा लागेल आणि नंतर ती टी शर्ट घालावी लागेल धावसंख्या धावफलकावर वेगाने यावेळेस 72 धावा बॅक टू बॅक 3 षटकार याला म्हणतात फलंदाजी हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर मुकेश याच्या बॅट मधून निघाला आणखी एक षटकार थँक्यू विजय चिमणी उडाली पोपट पिसाडला नाही फलंदाज पिसाडलाय बघा 4 षटकार मारलेले त्याने अजूनही 2 षटकार मारेल का मोहन गायकर यांच्याकडनं मोहन राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे टाळ्यावरून जाऊ द्या मुकेश साठी व्हेरी गुड बॅटिंग मुकेश बॅक टू बॅक 4 षटकार यात आणखीन 2 षटकार मारेल का मात्र आठवण करून दिले इथे युवराज सिंगची क्रिस बॉर्डला त्यांनी 6 षटकार मारले होते T20 वर्ल्ड कप मध्ये मात्र अजून 2 षटकार मारेल का आता मात्र चेंडू थोडासा खोलवर होता खाली राहिला चेंडू जातोय मिड विकेटला 2 धावा पूर्ण होतील का 2 धावा इथे पूर्ण झालेल्या व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 80 धावा झालेल्या आहेत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पहिल्या सामन्यात 78 धावा आणि या सामन्यात 80 धावा म्हणजे विचार करा येणाऱ्या सामन्यामध्ये किती धावा होतील जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल 100 धावा इथे निश्चित होतील या खेळपट्टीवर असा प्रश्न इथे एक निश्चितच चिन्ह इथे निर्माण झालेलं आहे 43 धावांवर नाबाद खेळतोय अर्धशतक पूर्ण करेल का चेंडू हवेत आहे पायचा आहे फाईन लेगला पीट करतोय चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे आता चेंडू अडवला गेला व्हेरी गुड फिल्डिंग 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पूर्ण धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस धावा 83 धावा 45 धावांवर पोहोचलाय फलंदाज मुकेशला सुवर्ण संधी आहे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावेल का फक्त 5 धावा दूर आहे अर्धशतकापासून 50 ते पूर्ण करेल का या स्पर्धेची निश्चित इथे मुकेश याने जबरदस्त खेळ गेली 45 धावा त्याने 46 धावा झालेल्या आमचे गुणलेखक सांगतात चुकीची 4 धावांची गरज अर्धशतकासाठी 83 धावा 11 चेंडूत
46 धावा म्हणजे जवळजवळ 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या मुकेशसाठी. जबरदस्त फलंदाजी. 46 धावा. फक्त एक चेंडू त्याच्यामध्ये डॉट आहे. 46 धावांवर पोहोचलाय मुकेश. धावसंख्या संघाची 83. या षटकात 29 धावा. सर्वात मागड षटक गुरुदासचा. मात्र गुरुला कोणीतरी आज गुरु भेटलाय बघा. मुकेशने 29 धावा कुठल्या त्याच्या या षटकामध्ये. सर्वात मागड षटक आजच्या दिवसातलं. 83 धावा. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे 6 चेंडूत किती धावा होत आहेत. अजून जर इथे 20 धावा जर झाल्या 17 किंवा 18 धावा झाल्या तर निश्चितच इथे 100 धावा पूर्ण होतील. आता 100 धावा पूर्ण होतील का. धावांचं शतक पूर्ण होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज मुकेश. गोलंदाज आहे योगेश. आकुडापदा चेंडू पूल केला. चेंडूला मिड विकेटला. व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र नकार देत आहेत. इतकाच चांगला थ्रो. धावसंख्या धावफलकावर 84. मुकेश पोहोचलाय 47 धावांवर. अजूनही 3 धावांची गरज आहे त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. वांगणी प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिलं होतं निखिल शेलवलेने पहिलं अर्धशतक झळकावलं होतं वांगणी प्रीमियर लीग मध्ये. मात्र या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पहिलं शतक कोण झळकवणार हा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. गोलंदाज योगेश भोईर. यावेळी चेंडू खोलवर टाकला होता. पायचीतचा अपील. नियम क्रमांक 38 नुसार फलंदाज लेग बिफोर विकेट पायचीत. लेग बिफोरचा विकेट निश्चित देण्यासाठी जेव्हा जेव्हा पंच बोर्ड उचलतात तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झाला आणि चेंडू टप्पा पडला तर निघतोय कुठे. मात्र नवीन फलंदाज खेळपट्टी होते. फलंदाज विजय. गोलंदाज योगेश. हा चेंडू धक्क्यातून खेळून काढतोय कार्पेटच्या माध्यमातून. स्ट्राईकला निश्चितच मुकेशला स्ट्राईकची गरज आहे. कारण मुकेश इथे अर्धशतक पासून 3 धावा निश्चितच दूर आहे. 3 धावा केल्या तर अर्धशतक इथे पहिलं झळकावेल. सर्वात जास्त अर्धशतक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणी फटकावल्यात निश्चितच सचिन रमेश तेंडुलकर 2016. यावेळेसचा चेंडू निश्चितच गोलंदाज. यावेळेस चेंडू त्रेपन्न धावा. टाळ्या होऊन होत्या. पहिला अर्धशतक मुकेशच्या बॅट मधून. 13 चेंडू. महेश ठाकरे डोंबिवली यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर शहाजीराजे वरियर्सचे मालक आहेत जानकर साहेब यांच्याकडनं धनाजी जानकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. जानराव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकूण 700 रुपये कमावलेले. 200 इकडनं आलेत महेश ठाकरे डोंबिवलीकडनं. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅग्निफिसेंट गुड शॉट. सचिनला रोखणं कठीण जाते. थँक्यू. 98 धावा. अजूनही 2 धावांची गरज आहे 100 धावा पूर्ण करण्यासाठी. जबरदस्त कत्तल केले. गोलंदाजी धुलाई केलेली आहे. धावांचं यंत्र आहे मात्र यंत्र बंद पाडण्याचं बटन सापडत नाहीये गोलंदाजांना. 98 धावा.
कालिका माता यावेळी चेंडू बॅटच्या मधून निघून जातोय, मात्र इथे शेवटचा चेंडू होता, पाहायचंय. 98 धावा, धावांचा डोंगर, धावांची इमारत उभी केलेली आहे. 99 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. निश्चितच यावेळेस मनोहर लायन्स मानमोली संघाकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कालिका माता ट्रान्सपोर्ट तिच्यावर थांबायचंय. छगन बनकरी साहेब कालिका माता ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मुकेश साठी नाबाद धावा त्याने कुठलेल्या आहेत. 59 धावा, जबरदस्त फलंदाजी. ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आधीच आहे, मात्र ऑरेंज कॅप त्याला आपण देणार आहोत इथे. 59 धावा, विस्फोटक, जबरदस्त फलंदाजी, याला म्हणतात आक्रमक फलंदाजी, अटॅकिंग क्रिकेट. 98 धावा जगदीश इथे कुठलेले आहेत. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम इथे नोंदवलेला आहे. 98 धावा, 99 धावांचं लक्ष. धागावचे मालक आपण पाहू शकता यावेळी शहाजी राजे वॉरियर्स धनाजी जानराव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, जवळजवळ 1700 रुपये जमा झालेले आहेत, ते आपण नंतर देणार आहोत, मात्र आठवणीने घेऊन जायचे. मुकेश जबरदस्त फलंदाजी, मुकेश यायचे. निश्चितच आयोजकांच्या वतीने ऑरेंज कॅप आपल्याला ते परिधान केली जाईल. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला मुकेश, डावखुरा फलंदाज. 59 धावा, चेंडूचा सामना केला होता. चेंडू जवळजवळ 15 चेंडू मध्ये 59 धावा, 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं मुकेशने. मुकेश याला आपण ऑरेंज कॅप इथे मुकेश, जबरदस्त फलंदाजी. 59 धावा, 13 चेंडू अर्धशतक झळकावलंय. डिव्हिलियर्सने 16 चेंडूत 50 धावा कुठल्या होत्या. सर्वात जलद अर्धशतक त्याच्या नावावर आहे, 16 चेंडूत 50 धावा, आणि सर्वात जलद शतक देखील त्याच्याच नावावर आहे. त्याच इनिंग मध्ये 31 चेंडूत शतक झळकावलं होतं एबी डिव्हिलियर्स. यावेळेस 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं, 59 धावा कुठलेल्या आहेत. मुकेश यायचे. ऑरेंज कॅप इथे मिळाले. मुकेश यायचे लवकर. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे. पहिल्यांदाच्या स्पर्धेमध्ये 59 धावा कुठलेल्या आहेत. वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्यांनी नोंदवलाय. 21 धावा सागर कुरेशीने पटकावल्या होत्या, मात्र निलेश सुरेश यांच्या शुभ हस्ते त्याला ऑरेंज कॅप परिधान केली जाते इथे. वेल प्लेड मुकेश, पुढच्या सामन्यासाठी तुला निश्चित बेस्ट ऑफ लक. मामनोळीच्या फलंदाजासाठी इथे सुवर्ण संधी आहे. जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. दिनेश कोरे साहेब यांच्याकडनं पारितोषिक देण्यात येणार आहे फक्त मामनोळीच्या खेळाडूंसाठी.
निश्चित 99 धावांचं लक्ष्य 99 धावा चेस होतील का या मैदानावरती 78 धावा चेस होताना आपण पहिल्या सामन्यात मात्र या सामन्यात 99 धावा चेस करेल का मनोहर लायन्स संघाने ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्याचा तो निर्णय इथे निश्चित चुकीचा सिद्ध झालेला आहे 98 धावांचा डोंगर इथे उभा केले 99 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आले ते म्हणजे मोरिया बॉयज कोलम या संघासमोर आणि 99 धावा चेस होतील का आणि निश्चित या धावा कशा प्रकारे इथे चेस करतील किंवा या धावा चेस होण्यापासून रोखतील या पुढील निश्चित 4 षटकांसाठी या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय जगदीश पाटील यांच्याकडे. हॅलो धन्यवाद विनोद. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळाली आहे या मुकेश या फलंदाजाची 13 चेंडू 50 धावा पटकावल्यात आणि पहिलं शतक या KPL मधील आपल्या नावावरती केलंय. अतिशय विस्फोटक फलंदाजी आहे कारण बघितलं उत्तुंग षटकार होते चौकार होते चारही साईडला त्याने तुफान फलंदाजी केली आहे. या ठिकाणी सामना सुरू होतोय दुसऱ्या इनिंगचा 99 धावांचं लक्ष्य पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय एक धाव एकवटले आणि स्वतःचं आणि संघाचं सुद्धा एक या धावसंख्येवरती खातं खुलं केलं जातंय. फलंदाज अमर गोलंदाज जयवंत जो P1चं पहिलं षटक घेऊन आलाय. चांगला चेंडू होता मात्र चुकीचं कॉलिंग मात्र तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. अतिशय मोठी रनिंग बघायला मिळाली आहे कारण जीवाचं रान केलं या फलंदाजाने एक धाव एकवटण्यासाठी आणि एक धाव एकवटल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्यात या मोरिया लायन्स मामनोली संघाच्या. मोर्याचे कॅप्टन ॲज द कॅप्टन संघाचे संघनायक मोहन राऊत यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे की जर झेल पकडला तर दिनेश कौर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच एक झेल टिपा आणि 500 रुपये कमवा. षडंपूलचा चेंडू पोल करतोय चेंडू नवव्या स्टँडर दॅट 6 रन पहिला संघर्षमय षटकार. अमर याच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार एक लिटल मास्टर बघू शकतात खेळपट्टीवरती कमी उंचीचा खेळाडू मात्र षटकार दाखवलाय तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळून काढतोय डीप मिड विकेटला कार्पेटरा चेंडू खराब क्षेत्ररक्षण मात्र ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या जातात. मात्र असं चुकीचं क्षेत्ररक्षण केलं तर आपल्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. यात वेळ जाणार नाहीये कारण जरी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जास्त असली तरी सुद्धा तो पाठलाग करण्याची ताकद आहे या मनोहर लायन्स मामनोली संघासमोर. हा चेंडू मात्र ऑनसाइडला खेळून काढतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण वारंवार मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. मोरिया बॉईज कोलम संघाकडून धावसंख्या धावपळकावरती 2 डिजिट मध्ये म्हणजे दुहेरी अंकामध्ये बघू शकता 12 धावा धावपळकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बराच वेळ लावत होता मात्र झेल टिपू शकला नाहीये. एक धावा एकवटली जाते याच दरम्यान मात्र षटक समाप्त होतं. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. ज्या फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवला होता फलंदाज अमर. धावसंख्या धावपळकावरती 13 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. तर मी माझ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण थोडं सहकार्य करायचं आहे कारण आमच्या समालोचन कक्षासमोर जी बाईक लावलेली आहे त्या बाईकचा मिरर आरशी आमच्या डोळ्यावरती येतोय. खेळाडूंना सुद्धा त्रास आहे त्या आरशीचा. तर आमचे लाडके प्रेक्षक आमच्या समोरासमोर बसल्यात समालोचन कक्षाच्या त्या प्रेक्षकांना विनंती आहे की त्या बाईकची काच फिरवायची. आपण पल्सर गाडी आहे रेड कलरची रेड एंड ब्लॅक व्हाईट ऍक्टिव्हाच्या बाजूला आहे गाडी. यापुढे आपण थोडस
आणखीन थोडे पुढे. हा तीच गाडी. नाही नाही दुसरी. येस दुसरी आहे. हा पाठीमागे 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 गाडी आहे. बस झाली आहे. थँक्यू धन्यवाद आपण सहकार्य दाखवल्याबद्दल. गोलंदाज विजय षटकातीला पुढचा चेंडू फेकतोय. यावेळेला स्क्वेअर कट करायचा होता मात्र चेंडू बाहेर होता. पंचांनी 2 हात समांतर रेषेमध्ये केल्यात. हा चेंडू खराब दर्शवला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 14 धावा लागल्या धावफलकावरती मात्र 99 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा यावेळेला कव्हरच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. चौकार बघायला मिळतोय. केपीएल चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. आणि यावेळेला मात्र झेल सोडलाय. ज्या फलंदाजाने एक षटकार एक चौकार दाखवलाय त्या फलंदाजाचा झेल सोडलाय. मात्र झेलला खूप किंमत असते. आपण बरेचसे सामने बघितलेत कारण जेव्हा जेव्हा झेल सुटल्यात तेव्हा तेव्हा मात्र त्या फलंदाजाने आक्रमकतेने फलंदाजी करताना दिसलाय तो फलंदाज अमर ज्याचा झेल सुटलाय, ज्याने एक चौकार आणि एक षटकार दाखवलाय. तर गोलंदाज विजय षडयंपूल करतोय. चेंडू यावेळेला डीप स्क्वेअर लेगला फाईन लेगला. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. मेघनादेच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार तर सांघिक दुसरा षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली आहे. 25 धावा लागल्या धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना विजय पुन्हा एकदा सुरेख स्टेट डायव्ह कव्हर करायचं होतं मात्र आपल्याच गोलंदाजीवरती झेल टिपता आलं नाहीये. कारण असं झेल टिपणं अवघड असतं गोलंदाजाला कारण दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. लक्ष थोडस विचलित होतोय मात्र यावेळेला झेल सुटलाय आणि क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज ज्या फलंदाजाने षटकार दाखवला होता 25 धावा लावल्या होत्या धावफलकावरती तो फलंदाज मेघनाथ बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज मेघनाथ बाद झाला. ऍज द ओपनर सलामीवीर म्हणून होता मात्र बाद झाला. 7 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मनोहर लायन्स मामनोली या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलंय आणि 25 धावांची पार्टनरशिप दिली आहे. सलामी दिली आहे या दोन्ही फलंदाजाने अमर आणि मेघनाथ. वनडाऊनचा फलंदाज योगेश भोईर एक तगडा फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय. तर स्ट्राईकला असणार आहे अमर कमी उंचीचा खेळाडू. गोलंदाज मुकेश एक ऑलराऊंडर आहे संघामध्ये कारण ज्या फलंदाजी एक अप्रतिम केली होती मुकेश ज्याने पहिला अर्धशतक या स्पर्धेतील दाखवलाय. 13 चेंडू 50 धावा गोलंदाजाची कत्तल केली होती मात्र या ठिकाणी गोलंदाजीवरती स्वयं आलाय. स्ट्राईकला फलंदाज
अमर मुकेश पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता लावणला खेळून काढतोय मात्र दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला बॅकअप दिलाय तोपर्यंत फक्त एक धाव एकवटली जातोय मात्र 99 धावांचं लक्ष असणार आहे या मनोहर लायन्स मामनोली संघासमोर कारण संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं मोरिया बॉईज संघाला मात्र ज्या मोरिया बॉईज संघाच्या पहिल्या 2-3 षटकामध्ये फक्त 19 धावा होत्या मोठा फटका केल्याचा होता चेंडू बॅट अँड पॅड मधून सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये गोलंदाज मुकेश गोवेले एंड कडून मारा करतोय सव्वीस धावा धावपळकावरती तिसरे षटक प्रगतीपथावर असताना मात्र विसरून चालणार नाहीये या संघाला की ज्या संघाने 99 धावांचं लक्ष ठेवलंय शॉर्ट पुलचा चेंडू पोल केलाय मात्र इनर एज लागले तोपर्यंत फक्त एक धावा एकवटली जातो याच दरम्यान एक धाव आली आहे 27 धावा मात्र ज्या पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती मात्र मुकेश हा तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय अद्यापर्यंत 3 चेंडू फेकले त्या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता आखूड टप्प्याचा मात्र एसटी रक्षक चकावलाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव एकवटले लेग बायचा इशारा केला जातोय पंचांच्या मार्फत पंच कल्याणचे पंच निलेश चालके आणि आमचे नेरूळ नवी मुंबई येथील पंच नितीन वाणी एमसीए पॅनलचे 2 पंच पुन्हा एकदा पुल करतोय चेंडूला डीप स्क्वेअर लेगला चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी नक्कीच सुंदर आवाज आहे ही गायिका आहे रायगडची गायिका रेश्मा सोनावणे हिचं गाणं मात्र यावेळेस रिव्हर्स स्वीपचा वापर गरज होती का आणि नशिबाचा सावकार मिळतोय फलंदाज बीड झालाय क्षेत्ररक्षक बीड झालाय 4 धावा या इथे वासिनगावचे उद्योजक आदरणीय तुषार शेठ पाटील यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आलात तर मंचावरती यायचं आहे या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये धावसंख्या धावपळकावरती लावली आहे 36 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकामध्ये 36 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात विचार केला 99 धावांची गरज होती 36 धावा 63 धावांची अद्याप गरज आहे उर्वरित 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडू आणि 63 धावांची गरज चेंडू 63 धावा मात्र लक्ष कठीण नाहीये कारण अशी फलंदाजी केली तर लक्ष गाठू शकतोय मनोहर लायन्स मामनोली संघ तर दुसरीकडे क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका आढळल्या कारण वेळोवेळी मिसफील्ड केली आहे या मोठ्या संघाने चौथं षटक घेऊन आलाय वासुदेव टू अमर पहिला चेंडू अंडरराइज केल्याचा होता पंचांकडे थोडंसं अपील केलं जातंय मात्र पंचांनी बघितलंय लेग स्टंपला चेंडू होता लेग बायचा इशारा केला जातोय पंचांच्या मार्फत अतिशय चांगली पंचांची कामगिरी होताना दिसतोय मैदानावरती कारण
जर बघितले MCA पॅनलचे पंच निलेश चालके आणि नितीन वाणी पुन्हा एकदा पुढे येतोय, टॅप करतोय चेंडूला, चेंडू मिड ऑफला खेळून काढलाय, एक धाव एकवटली आहे. थोडस लेझी क्रिकेट दाखवलं होतं त्या ठिकाणी, मात्र एकच धाव. एका दुका जर धावा आल्या तर या ठिकाणी मनोहर लायन्स संघाचं गणित बिघडेल, समीकरण बिघडेल, कारण गरज आहे ती चौकात कडक्या राहण्याची, कारण क्योंकि अभी भी दिल्ली दूर आहे. तर मोठी धावसंख्या करायचं आहे. सुरेख चेंडूची लाईन होती, मात्र पुन्हा एकदा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. मी सकाळी सुद्धा सांगितलं होतं की एक एक निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे मातीतून तेल काढण्याच्या बरोबर आहे, कारण फलंदाज मोठा आहे अमर, ज्याने धावफलक हलता ठेवलाय. पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज वासुदेव, जो चौथं षटक घेऊन आलाय मोरिया बॉईज संघाकडून. फुल डिलिव्हरी मात्र बॅटचा फेस खोलता आला नाहीये. एकच धाव असणार. व्हेरी गुड बॉलिंग, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. आणि अद्याप या षटकामध्ये एक चेंडू चा खेळ शिल्लक आहे. मात्र या जर विनोद बघितलं या षटकामध्ये तर चांगली गोलंदाजी केली आहे, ज्या वासुदेव याच्यावरती भार सोपवला होता चौथं षटक फेकण्यासाठी. गरज होती चांगल्या गोलंदाजी करण्याची, कारण चेंडू आणि 63 धावांची गरज होती. पुढे सरकलाय, मात्र यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आणि सुरेख झेल टिपलाय. पुढे फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू होता, मात्र फलंदाज बाद झालाय. या चेंडूवरती मोठा आदरा बसलाय. डीजे मास्टर, याच दरम्यान मी विनंती करतोय, पुढचा सामना असणार आहे शाहूराजे वॉरियर्स दहागाव विपक्ष ओनली बनकरी तांबा. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. फक्त संघनायक यायचं आहे आणि प्लेइंग 11 संघाची लिस्ट आपण बरोबर घेऊन यायचं आहे असे आयोजन दिले ठिकाणी. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. ज्या मनोहर लायन्स मामनोली संघाने 99 धावांचं लक्ष होतं, त्या संघासमोर 4 षटकामध्ये धावसंख्या 39 धावा धावपलकावरती लावल्यात. तर अद्याप 60 धावांची गरज आहे. 63 धावांची गरज होती. 30 चेंडू 63 धावा. मात्र चौथं षटक अप्रतिम फेकलाय गोलंदाज मनोहर राणे आणि सामन्याला कलाटणी देणारं षटक मानावं लागेल, कारण येणारे अद्याप येणारे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. मात्र ते लक्ष गाठू शकेल का या ठिकाणी मनोहर लायन्स मामनोली संघ. मात्र येणारे 4 षटक कसे असतील, सामन्यामध्ये काय तरार नाट्य बघायला मिळेल, या ऐकूया पुन्हा एकदा आमचे मित्र विनोद पाटील यांना. धन्यवाद जगदीश. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं व व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांचं व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व रती महारथी खेळाडूंचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहात, अतिशय चांगली स्पर्धा कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना आपण पाहतोय. मनोहर लायन्स मानवळी वर्सेस मोरिया बॉईज कोलम यांच्या दरम्यान. मोरिया बॉईज कोलम संघाने 98 म्हणजे 98 धावा कुठलेल्या आहेत आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देत असताना पहिल्या 4 षटकामध्ये मनोहर लायन्स या संघाने 39 धावा म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. शाहीराजे वॉरियर्स दहागाव वर्सेस ओनली बनकरी कामा यांच्या दरम्यान नाणेफेक होतात इथे. यावेळेस पाहू शकता आपण तिसरा सामना आजच्या दिवसातला. 60 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे 15.00 शहाजीराजे वॉरियर्स यायचे दहागाव वर्सेस ओनली
ऑनली बनकरी कांबा. 60 धावांची गरज आहे. 15.0 धावा चेस करायच्या आहेत. 39 धावा कुठल्या धावफलकावर. एकूण गडी बाद झालेले आहे. दोन गडी बाद झालेले. यावेळी चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मिळेल. यावेळी स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज शैलेश. नॉन स्ट्राईकला फलंदाज अमर. लिटल मास्टर अमर अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. कमी उंची आहे मात्र मूर्ती लहान कीर्तिमान. अनेक उदाहरण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग. यावेळी चेंडू पूल करतोय डीप स्क्वेअर लेगला. डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गुड शॉट. जबरदस्त फटका. नितांत गरज आहे फटक्यांची. चौकार षटकारांची गरज आहे या सामन्यात. जर अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं आव्हान टिकवायचं असेल तर निश्चित इथे फाईट करावी लागेल मोरिया बॉयज संघाला. यावेळी चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. हायर हँडसम गुड शॉट. 6 धावा. जबरदस्त फटका. 2 फटके आपण पाहिले. एक डीप स्क्वेअर लेगला, एक त्याचबरोबर लॉंग ऑनला. जबरदस्त फटके शैलेश भोईरने दाखवून दिलेले. हम भी किसी से कम नहीं. अजूनही आम्ही सामना सोडले नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. निश्चितच शैलेश भोईरने 2 षटकार जबरदस्त दाखवलेले आहेत. निश्चितच दोन्ही खेळाडू जर आपण मध्ये गोलंदाज रवी हा देखील मामनोलीच आहे आणि त्याचबरोबर फलंदाज शैलेश हा देखील मामनोली. म्हणजे बऱ्यापैकी एकमेकांना माहिती आहे, एकमेकांचे डावफेज माहिती आहेत, एकमेकांविरुद्ध सराव करत आहे. त्यामुळे निश्चितच इथे त्याचा फायदा मिळतोय. मात्र कोणी कोणाचं नाहीये मैदानात. मैदानाच्या बाहेर दोस्ती, मैदानाच्या आतमध्ये कट्टर दुश्मनी. यावेळी चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज रवी. ब्रेक थ्रू मिळून देतोय. मुकेशला तंबूचा रस्ता दाखवतोय. आणखीन एक धक्का. दोन षटकार लगावले होते. मात्र आणखीन एक मोठा फटका खेळायच्या नादात फलंदाज शैलेश बाद होतोय. 12 धावांवर तो खेळतोय. 2 षटकार त्याने मारले होते. असं वाटलं तर शैलेश हा सामना संपवतोय की काय. विजयाचं स्वप्न त्याने दाखवलं होतं आपल्या संघाला. मात्र ते स्वप्न त्याला पूर्ण करता आलेलं नाहीये. मात्र पूर्णपणे जबाबदारी आता येऊन ठेपली ती अमर आणि दीपक घारे याच्यावर. रवी ब्रेक थ्रू मिळून देतोय इथे आणि शैलेशला तंबूचा रस्ता दाखवतोय. पुन्हा एकदा रवी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू ऑन साइडला आणण्याचा प्रयत्न होता अमर याचा. पंचांकडे व्हायची दाद मागत. मात्र पंच निश्चितच इथे अपील फेटाळून लावताय. धावसंख्या धावपालकर पाहतोय आपण यावेळेस 52 धावा. अजूनही 47 धावांची गरज आहे. फाईट करावी लागेल. फटके मारावे लागतील. आता मात्र चेंडू पूल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सापळा रचला होता. या सापळ्यात अडकलाय फलंदाज अमर. अमरच्या खेळीचा अंत. आणखीन एक धक्का. अमर बाद होतोय. आणखीन एक धक्का.
पहाट झाली आई माऊली मी आयलो तुझे आरतीला पहाट झाली आई माऊली मी आयलो तुझे आरतीला पहाट झाली आई माऊली मी आयलो तुझे आरतीला. गडीचे 12 चेंडूत 20 धावांची खेळी निश्चितच अमरने केले. मात्र अमर बाद होतो इथे. आणखीन एक धक्का. यावेळेस गडी एकूण बाद झालेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 52-47 धावांची गरज आहे. षटक सुरू आहे. 5वं षटक संपलेलं आहे. या षटकात आपण पाहतो 13 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या होत्या. मात्र नंतरच्या 3 चेंडूवर कमबॅक करतोय रवी. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच यावेळेस करत असताना बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला पाहायचं आहे. गरज आहे मोठ्या फटक्यांची. तर मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला, एक डीप मिड विकेटला आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक हात घेतलेला आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण सीमारेषे लगत. आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑन अशी क्षेत्ररक्षणाची रचना. गोलंदाज यावेळेस मुकेश. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. मागासपासून जी धावसंख्या स्थिरावली होती तर मात्र 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 53 धावा. 98 धावा चेस होतील का हा प्रश्न निर्माण झाला होता इथे. निश्चितच अजून हा प्रश्न कायम आहे. मात्र नेहमी म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न नकार देत आहेत. 98 धावा, 99 धावांचं लक्ष्य. मात्र सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग कोणी गेला असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर ऑस्ट्रेलियाने. साऊथ आफ्रिकेने 434 धावा ऑस्ट्रेलियाने कुठल्या होत्या 50 षटकामध्ये. कोणी विचार नव्हता केला की साऊथ आफ्रिका ही धावसंख्या चेस करेल. प्रत्येक जण म्हणतो हा सामना जिंकला ऑस्ट्रेलियाने. मात्र हर्षल गिब्सन त्याचबरोबर बाउचरने येऊन जबरदस्त खेळी गेली आणि 435 धावा 2006 मध्ये हा सामना झाला होता. धावांचा पाठलाग केला होता साऊथ आफ्रिकेने. 435 धावा चेस केल्या होत्या. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी 50 धावांचा डिफेन्स केला जातो. कधी कधी 6 चेंडूत 1 धाव देखील होत नाही. कधी कधी 6 चेंडू 36 धाव होताना देखील आपण पाहतो. हा चेंडू गती परिवर्तन करतोय. चेंज ऑफ फेस, फायटेड डिलिव्हरी, संभ्रमात टाकले फलंदाजाला. गोलंदाज म्हटलं तर त्याच्याकडे विविधता असायला हवी. 6 चेंडू 6 प्रकारचे टाकण्याची क्षमता असायला हवी. आणि निश्चितच चतुर गोलंदाजी करत असताना गोलंदाज यावेळेस मुकेश. हा चेंडू बाहेर काढलाय. फलंदाज बाद होतोय. सरेंडर केलंय फलंदाजाने स्वतःहून. आणि आणखीन एक धक्का यावेळेस मनोहर लायन्स संघाला. सुरुवात चांगली झाली होती असं वाटलं होतं. हा संघ निश्चितच धावांचा पाठलाग करेल. मात्र यावेळेस या जर 4-5व्या षटकात जर आपण पाहिलं तर मुकेशने निश्चित पहिल्या स्पेलमध्ये त्याच्या 3 धावा दिल्या होत्या. एक गडी बाद केला होता. आणि या षटकात देखील जबरदस्त गोलंदाजी. फिरकी गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजी जर खेळायची असेल तर तुम्हाला तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असेल. तंत्र महत्वाचं असतं. मात्र यावेळेस खराब फलंदाजी मी म्हणेन. यावेळेस चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनमध्ये येत नाहीये. फुटवर्कचा वापर होत नाही. पंच लेग बायचा इशारा करतायत. नियम क्रमांक 26 नुसार लेग बायच. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम आहेत. हे नियम बनवले आहेत निश्चितच इंग्लंडमध्ये बनवण्यात आले. MCC मेरीबॉर्न क्रिकेट क्लब MCC यांनी हे नियम बनवले. 42 नियम त्यांनी सुरुवातीला आणले 1788 ला. यावेळी चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होऊ शकतो. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. ता मात्र उत्साहाचं वातावरण पाहू शकता यावेळेस मौर्य बॉयज संघामध्ये, ज्यांनी 98 धावा कुठल्या होत्या. ता मात्र पूर्णपणे या सामन्यावरची पकड त्यांची मजबूत आहे.
धावसंख्या 55 धावफलकावर अजूनही 44 धावांची गरज आहे. 44 धावांची गरज आहे. मुकेशच्या षटकामध्ये फक्त 2 धावा. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण केलं तर आपण 2 षटकं त्यांनी फेकलेले आहेत. 2 षटकात त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकूण धावा दिलेल्या आहेत फक्त 6 धावा. पहिल्या षटकात 14 धावा 2 षटकात त्याने दिलेल्या आहेत. एकूण गडी बाद केले 2 षटकामध्ये त्याने. 2 गडी बाद केलेले आहेत. अजूनही 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. षटकं संपलेले आहेत. आपण बघू शकता 6 षटकं संपलेली. धावसंख्या धावफलकावर 55 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 44 धावा. आस्किंग रेट आहे 22.00 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 3 षटकार मारावे लागतील किंवा 5 ते 6 चौकार मारावे लागतील. 2 धावा इथे खेळायचा प्रयत्न नकार. अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 43 धावा. सामना जिंकायचा असेल तर निश्चितच इथे मोठे फटके मारावे लागतील. अन्यथा या सामन्यातून आपलं अस्तित्व यांना गमवावं लागेल. आव्हान त्यांचं संपुष्टात येईल या सामन्यातून. गोलंदाज यावेळेस गोलंदाज वासुदेव. गोविल इंडकडे गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला फलंदाज स्ट्रायकर इंडला पद्माकर नावाचा खेळाडू आम्ही निश्चित पाहिलेला. बेतोडे संघामध्ये डोंबिवलीमध्ये गाव आहे. संघनायक आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पद्माकर भोईरचं निश्चित नाव आहे कल्याण डोंबिवली विभागामध्ये. मात्र यावेळेस पद्माकर पाहतोय आपण मोरिया बॉईज संघाचा. हा चेंडू कट करतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव इथे मिळते. 1च धाव. एकेरी दुहेरी धावाने लक्ष गाठता येणार नाहीये मनोहर लायन्स संघाला. धावा जर इथे चेस करायच्या असतील 99 धावा तर मोठे फटके मारावे लागतील. जी खेळी मुकेशने केली होती आपल्या संघासाठी मोरिया बॉयसाठी तीच खेळी इथे करावी लागेल एखाद्या फलंदाजाला तरच या सामन्यामध्ये विजय संपादित करता येईल. अन्यथा या सामन्यात त्यांना निश्चितच इथे पराभव पत्करावा लागेल. हा चेंडू खोलवर टाकला होता. धावची जी संधी आहे फलंदाज बाद होईल का? पुन्हा 1 धाव इथे मिळते. जवळजवळ सामन्यामध्ये निश्चितच पूर्णपणे चुरस पाहायला मिळत नाहीये. प्रेक्षकांना सामना कोणीही जिंको मात्र प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला आवडतं. नेहमीच रोमांच पाहायला आवडतं. मात्र जेव्हा जेव्हा एकतर्फी सामने होतात क्रिकेट रसिकांची घोर निराशा होते. मात्र होतं क्रिकेटमध्ये सर्वच सामने रोमांचकारी रोमहर्षक होत नाहीये. मात्र यावेळेस मनोहर लायन्स संघाने 98 धावा दिल्या होत्या पूर्णपणे. त्यामुळेच या संघाला यावेळेस पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेलं आहे मोरिया बॉयज संघाने. मुकेश पहिल्या 3 षटकामध्ये मोरिया बॉयज संघाची धावसंख्या फक्त 19 होती. त्यानंतर 79 धावा त्यांनी कुठल्या. 5 षटकामध्ये 15.80 सरासरीने. पहिल्या 3 षटकात धावाच नव्हत्या धावफलकावर फक्त 19 धावा. मात्र त्यानंतर 5 षटकामध्ये 79 धावा त्यांनी कुठल्या. जबरदस्त 15.80 सरासरीने धावा त्यांनी कुठल्या होत्या. यावेळी चेंडू शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव इथे मिळेल का? आत्महत्येचा प्रयत्न आहे क्रिकेटच्या परिभाषेत. मात्र इथे फलंदाज बाद होत नाही. 1 धाव इथे मिळते. या सामन्यात कोणत्याही प्रकारची चुरस नाही, कोणत्याही प्रकारची रंगत नाही, कोणत्याही प्रकारची फाईट दिसत नाहीये. त्यामागचं कारण आहे 98 धावांचा दबाव पूर्णपणे मनोहर लायन्स संघावर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकापासून पहिल्या षटकात 4 षटकात 39 धावा आल्या होत्या आणि 4 षटकामध्ये 60 धावांची गरज होती. यावेळी चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहेत त्यामुळे खर्च केले तरी फरक पडणार नाहीये. एकेरी दुहेरी धावाने लक्ष निश्चितच इथे गाठता येणार नाही माहिती आहे मोरिया बॉईजला. मात्र जर 1-1 धावेची किंमत त्या संघाला विचारा. या संघाने 1 धावेने सामना गमावलाय. त्या संघाला विचारा 1 धावेची किंमत काय आहे. जोवेलीच्या मैदानात जबरदस्त सामना आम्ही पाहिला होता. मोठागाव वर्सेस निळजे या संघादरम्यान. मात्र 1 धावेने मोठागाव संघ परास्त झाला होता. आणि निश्चितच 1 धावेचं काय महत्व असतं त्या संघाला विचारा ज्या संघाने 1 धावेने सामना गमावलाय. धावसंख्या धावफलकावर 7 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 62 धावा. अजूनही
37 धावांची गरज आहे. 6 चेंडूत आम्ही 36 धावा होताना पाहिल्या. 6 चेंडूत 38 धावा देखील होताना आम्ही पाहिलेल्या आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र 6 चेंडूत 37 धावा होतील का? हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आधी घुसरी घेतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला होता. साईडला पुल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. मात्र या सामन्यात कमबॅक करणं कठीण जाणार आहे. मनोहर लायन्स संघाला 5 चेंडू 37 धावा. 5 षटकार लागावले तर फक्त 30 धावा इथे होतील. मात्र चेंडू एज लागते. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. सर्वाधिक रनआउट कोणी गेल्यात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर रिकी पॉन्टिंगने 80 फलंदाजांना बाद केलेले आहे. 80 वेळा बाद केलेल्या आहेत. सर्वाधिक धावचित करण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्यानंतर जॉन टी रोड्स जगातला सर्वोत्तम फलंदाज. जॉन टी रोड्सने 68 वेळा धावचित केलेले फलंदाजांना. जॉन टी रोड्स मुंबई इंडियन्सचा फिल्डिंगचा कोच आहे. त्याला जेव्हा कन्या रत्नाचा लाभ झाला तेव्हा त्यांनी त्याच्या कन्येचं नाव ठेवलंय इंडिया. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व जॉन टी रोड्स जो भारतामध्ये नेहमीच पाहत असतो आपण. आणि त्याला भारतीय संस्कृती खूप भावलेली आहे आणि त्याने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलेलं आहे जॉन टी रोड्सने. हा चेंडू टप्पा वळल्यानंतर निघून जातोय वेगाने. या सामन्यामध्ये निश्चितच हा सामना मी म्हणेन मोर्या बॉयज संघाच्या खिशामध्ये गेलेला आहे. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. चेंडू टाकायचे आणि हा सामना निश्चितच इथे जिंकलेला आहे मोर्या बॉयज संघाने. आणि जबरदस्त फलंदाजी केली. तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली. यावेळी चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होऊ शकतो का? आणि हा झेल सोडलाय. बघा लेझी क्रिकेट मी म्हणेन. 98 धावा झाल्यात म्हणून बिंदास ओव्हर कॉन्फिडन्स पाहू शकता यावेळेस या संघाचं. मात्र दुसऱ्या सामन्यात हे झाणार नाहीये. हा चेंडू ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर लागतोय. हा सामना मोर्या बॉयज संघ पूर्णपणे या सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक केले. त्यांनी जिंकलेला हा सामना. शेवटचा चेंडू आहे. फक्त चेंडू टाकायचा आहे आणि औपचारिकता पूर्ण करायची आहे. मनोहर लायन्स संघ निश्चित परास्त होत आहे. मात्र या संघाने आत्मपरीक्षण करायचंय. गेलेली संधी निश्चितच कसं टेन्शन घ्यायचं नाही. मात्र जी संधी येणार आहे तिचा विचार करायचा आहे. आत्मपरीक्षण करावं लागेल मनोहर लायन्स संघाला. काय चुकलं नेमकं या संघाचं? कोणत्या क्षेत्रात चुकी झालेली आहे? गोलंदाजीमध्ये चुकी झालेली आहे या संघाची आणि त्यामुळेच हा संघ 98 धावा इथे खर्च करतोय. प्रतिस्पर्धी संघाला एक मोठी धावसंख्या इथे उभी करून देतोय. त्यामुळेच हा संघ या स्पर्धेतून या सामन्यातून पराभूत होतोय. सामना शाहीराजे वॉरियर्स वर्सेस ओनली बनकरी कांबा या दोन संघादरम्यान सामना इथे रंगणार आहे. बनकरी कांबा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे व आमंत्रित केले शाहीराजे वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी. मॅन ऑफ द मॅच निश्चितच नो डाऊट प्रश्नच नाहीये. मुकेश मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडू 59 धावा त्याने कुटलेले आहेत. यायचे मुकेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चितच घेऊन जायचंय. मी विनंती करतोय व्यासपीठावर असं नसतं. धनाजी जानराव यांना विनंती करतोय. शहाजीराज जे 10 गावचे मालक आहेत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुकेश. 15 चेंडू 59 धावा. सौजन्य श्री दीपक बाळाराम शिरोसे यांच्या वतीने जय भवानी ट्रान्सपोर्ट जेबीडी ग्रुप कांबा यांच्या वतीने प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. धनाजी जानराव यांना विनंती करतो आपल्या शुभ मॅन ऑफ द मॅच मुकेश. व्हेरी गुड बॅटिंग. 15 चेंडू 1 धावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्याचबरोबर पर्पल ऑरेंज 501 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येत आहे धनाजी जानराव यांच्याकडे. आणि तशाची पारितोषिक आणखीन आमच्याकडे काही जमा आहेत. ती पारितोषिक घेऊन जायची 1700 रुपये म्हणजे एकूण 2200 रुपये तरी पटकावलेले आहेत. धनाजी जानरावांना विनंती करतोय हे पारितोषिक द्यायचं त्यांना. टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या येत नाहीयेत. जबरदस्त फलंदाजी केलेले 59 धावांची विस्फोटक खेळी. निश्चितच संपर्क साधणारे जगदीश त्यांच्याशी. जगदीश त्यांना निश्चित थोडस या स्पर्धेबद्दल आणि त्यांच्या रणनीतीबद्दल विचारायचं आहे. हॅलो या ठिकाणी मुकेश आपण प्रथम आम्हाला सांगायचं आहे की ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटतोय?
आम्हाला ग्रामीणच्या खेळाडूंना एक व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमची फलंदाजी सर्व प्रेक्षकांच्या आपण मन जिंकल्यात. ज्या वेळेस आपण फलंदाजीसाठी आलाय त्यावेळेस मात्र संघाची धावसंख्या कमी होती मात्र त्याच्यानंतर सुद्धा आपण फलंदाजी आपली साकारली आहे. संघाला एक आधार देऊन गेलाय आपण. आणि ज्या ठिकाणी आपण पहिल्या 50 धावा या स्पर्धेतील पूर्ण केलाय, काय रणनीती होती आपली? मला असं वाटलं होतं की मी रन करू शकतो, म्हणून मी ओपनिंगला न उतरता 5वा उतरलो. हीच आमची रणनीती. नक्कीच आपली बॅट बोलली आहे त्याबद्दल धन्यवाद, कारण चांगली फलंदाजी केली आहे आणि आजच्या दिवसात पहिला 50 करण्याचा मान मिळवलाय. या स्पर्धेमध्ये आपण मुकेश सामन्याचा मानकरी ठरलाय. ओव्हर टू विनोद. नक्की जबरदस्त खेळ मुकेशने केली आपल्या संघासाठी. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला गेला. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा येऊन एक विस्फोटक खेळ गेली 59 धावांची आणि आपल्या संघाच्या विजया सिंहाचा वाटा उचलला. मुकेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.